नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप पीक विमा 2023 च्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मित्रांनो, आतापर्यंत बहुतांश शेतकरी खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्यापासून वंचित आहेत। त्या शेतकऱ्यांना 25% चा पीक विमा मिळालेला नाही। तर शेतकरी मित्रांनो, आपण सगळ्यात महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की त्या जिल्ह्यातील तालुका व तालुक्यातील महसूल मंडळ निहाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे व हेक्टरी त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किती रुपये पीक विमा येणार आहे याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, हे अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील। कारण की हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापर्यंत 25% चा पीक विमा मिळालेला नाही। कारण की मित्रांनो, जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या माध्यमातून 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही, परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नसली तरी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे। आणि मित्रांनो, हे 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुका, याचबरोबर औंढा नागनाथ तालुका, सेनगाव तालुका, कळमनुरी तालुका व वसमत तालुका या 5 तालुक्यातील जवळपास 29 महसूल मंडळामध्ये मिळणार आहे। मित्रांनो, महसूल मंडळ निहाय अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही हिंगोली जिल्ह्यातील असाल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या महसूल मंडळाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। याचबरोबर तुम्ही जर हिंगोली जिल्ह्यातील नसाल तरीही तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की मी व्हिडिओच्या शेवटी संपूर्ण जिल्ह्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील पहिला तालुका हिंगोली आणि हिंगोली तालुक्यातील 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा खांबाळा महसूल मंडळ, नरसी, बासंबा, सिरसम, डिग्रस, कराळे व माळ हिवरा या महसूल मंडळामध्ये 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे। या महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता, अशा वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना 25% चा पीक विमा मिळणार आहे। आणि मित्रांनो, हा जो पीक विमा आहे सोयाबीन या पिकासाठी जवळपास हेक्टरी 5,600 रुपयापासून ते हेक्टरी 10,500 रुपयापर्यंत या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। आणि मित्रांनो, हा जो पीक विमा आहे जवळपास HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे। कारण की हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 करिता ही कंपनी कार्यरत आहे। दुसरा तालुका औंढा नागनाथ आणि औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ महसूल मंडळ, येळेगाव, जवळा बुद्रुक व सारणा हे महसूल मंडळ पात्र करण्यात आलेले आहेत। आणि या सुद्धा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 5,600 रुपये ते हेक्टरी 10,500 रुपये प्रमाणे सोयाबीन या पिकासाठी 25% चा पीक विमा मिळणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे, अशा क्लेम केलेल्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। याचबरोबर तिसरा महत्त्वाचा तालुका सेनगाव तालुक्यातील सेनगाव, याचबरोबर गोरेगाव, आजेगाव, पानकन्नेरगाव, साखरा व निहट्टा हे महसूल मंडळ पात्र करण्यात आलेले आहे। त्यामुळे या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे। याचबरोबर चौथा तालुका कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी महसूल मंडळ, वाकोडी, नांदापूर, आखडा बाळापूर व वारंगा फाटा हे महसूल मंडळ पात्र करण्यात आलेले आहे। त्यामुळे या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे। हेक्टरी 5,600 रुपयापासून ते हेक्टरी 10,500 रुपयापर्यंत हा पीक विमा या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। एकंदरीत मित्रांनो, शेवटचं महसूल मंडळ हिंगोली जिल्ह्यातील शेवटचा तालुका हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील वसमत महसूल मंडळ, याचबरोबर आंबा, हयातनगर, गिरगाव, हट्टा, टेंभोर्णी व कुरुंदा या सर्व 7 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे। वसमत तालुक्यातील या सर्व महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता आणि अशा क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे। सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल किंवा कापूस असेल, या सर्व पिकाचा 25% चा पीक विमा मिळणार आहे। याचबरोबर मित्रांनो, हा जो पीक विमा आहे वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 5,600 रुपये ते 10,500 ते 12,500 रुपयापर्यंत या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो। एकंदरीत मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यातील जवळपास हिंगोली तालुका, औंढा नागनाथ, सेनगाव, कळमनुरी व वसमत या सर्व 5 तालुक्यातील 29 महसूल मंडळांचा समावेश आता विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्यामुळे 29 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला आहे त्या शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी
ही देण्यात आलेली आहे। एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हा पीक विमा मिळणार आहे। एकंदरीत मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील जवळपास एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून 220 कोटी रुपयाचा पीक विमा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा जो पीक विमा आहे लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। एकंदरीत मित्रांनो आता हिंगोली जिल्ह्यामध्ये 220 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। एकंदरीत मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आता तुम्हाला माहितीच की राज्यातील 34 जिल्ह्यापैकी 24 जिल्ह्यामध्ये विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो 24 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त ज्या 10 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही त्याही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी व आनंदाची बातमी म्हणावी लागेल। कारण की मित्रांनो विमा कंपन्यांच्या माध्यमातून वैयक्तिक क्लेमचा जो काही पीक विमा आहे तो पीक विमा जमा केला जात आहे। कारण की मित्रांनो आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये जी काही 25% अग्रिमची अधिसूचना नसतानाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळतो आहे। कारण की वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा विमा कंपनीला अधिसूचना नसली तरी द्यावाच लागतो आणि त्याच पद्धतीने हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती झालेली होती आणि आता अखेर हिंगोली जिल्ह्यामध्ये 220 कोटी रुपयाचा पीक विमा हे विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आता ज्या शेतकऱ्यांना 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळालेला नाही त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला काही दिवसांमध्ये सुरुवात होईल। याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना नाही त्या सर्व जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता आणि त्यांचे क्लेम पात्र आहेत त्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला काही दिवसांमध्ये सुरुवात होईल। अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून हा विमा वाटपाला सुरुवात होणार आहे। याचबरोबर मित्रांनो आता एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात आहे। याचबरोबर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून यवतमाळमध्ये अग्रिमची अधिसूचना नसतानाही वैयक्तिक क्लेमचा पीक विमा या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जात आहे। याचबरोबर जवळपास मित्रांनो एकंदरीत परभणी असेल, वर्धा असेल, नागपूर असेल, अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, याचबरोबर जालना, गोंदिया, कोल्हापूर, याचबरोबर संभाजीनगर, याचबरोबर वाशिम असेल, बुलढाणा असेल, सांगली असेल, नंदुरबार असेल किंवा बीड असेल, याचबरोबर मित्रांनो लातूर असेल, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अमरावती व गडचिरोली या सर्व जिल्ह्याचा विचार केला तर या सर्व जिल्ह्यातील जवळपास ज्या काही 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून यावर्षी पीक विमा वाटप केला जातोय। 831 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप बाकी होतं आणि ते 831 कोटी पैकी जवळपास 500 कोटी रुपयाचं वितरण झालेलं आहे। जवळपास 331 कोटी रुपयाचं वितरण बाकी आहे। त्याच्यापैकी जवळपास मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या वाटप सुरू आहे, परंतु हे पहिल्या टप्प्यातलं वितरण होतं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 2767 कोटी 12 लाख रुपये हे राज्य सरकारचा हिस्सा अनुदान म्हणून हे विमा कंपन्यांना वितरित झालेला आहे आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उर्वरित शेतकरी, हिंगोली जिल्ह्यातील उर्वरित शेतकरी किंवा अधिसूचना नसलेले जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या पीक विमा संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।